मित्रांनो, आज आमच्या वाडीत पालखी आहे। ही बघा, बल्लेश्वराच्या मंदिरात पालखी आली होती, आता निघाली बघा। मित्रांनो, बल्लेश्वराच्या मंदिरात पालखी आली होती, आता आम्ही चाललो पालखी बरोबर। ही बघा आमची पालखी चालली। फोटो काढते बघ तुझा। पालखीला आलायस? हो 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 बोल। थांबा बघू दे ना। आमची पालखी निघाली बघा। आमची ब्राह्मणवाडी आणि आता ब्राह्मणवाडीमध्ये पालखी निघाली बघा। म्हणजे जे आता आली ती पण ब्राह्मणवाडीत, पण घरं लांब लांब असल्यामुळे प्रत्येक मानकऱ्यांकडे अगोदर जावी लागते ना। आता माझ्याकडे येणार मित्रांनो, आता माझ्याकडे पालखी येते। हे बघा समोर दिसत असेल तुम्हाला, हे बघा। मी दाखवते तुम्हाला पालखी। हे देवा, कुलदेवता सगळ्यांना सुखपती दे बाबा। हे बघा, हे आमची पालखी आहे। काका पुढे कुठे तिकडे ना? हा पुढे त्यावर हा मग बरोबर पालखीचे पाय धुतात आहे बघा, पालखीचे पाय धुतात आहे। मित्रांनो, माझे देवाचे पाय घरात लागलेत, मला एकदम आसू भरून आले। माझे देवाची पालखी घरात आली आहे बघा। देवा राजा सगळ्यांना सुखपती दे रे बाबा। मित्रांनो, ही आमच्या गावची पालखी आहे। दरवाजा बंद करा, म्हणजे हवा येणार नाही। पाठचा दरवाजा बंद कर। देवाची पालखी माझ्या अंगणात येऊन आता घरामध्ये घेतले, पालखीचे पाय धुवून। तर माझ्या घरामध्ये पालखी बसली आहे, माझं घर आहे। आता हे बघा पूजा करतात आहे पालखीची। हे बघा, पुढे बघा। अरे का पुढे डोकट एक पाठावर चांगलं देवा, माझा कुटुंब सर्व नमस्कार करतोय। काय चुकलं माकलं असेल तर माफ कर रे बाबा। मित्रांनो, आमचं सगळं नवस वगैरे बोलून झालंय। मी तोरणचं नवस सुद्धा बांधलंय। आता आमचा देव निघाले दुसऱ्या घरी। वाडीतले सगळं घरं घ्यायला पाहिजेत ना। आमचे देव आता निघाले, सर्व पालखी उचलायला आले। मित्रांनो, कसा वाटला माझा व्हिडिओ आणि आमच्या गावातली, माझ्या घरातली आलेली देवाची पालखी। देव बाप्पा सगळ्यांना सुखपती दे बाबा।